नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेत आहात ना? मस्तच असायला हवं. तर हा जो व्हिडिओ आहे हा पावसाळा चालू होण्याच्या आधीचा आहे. तर म्हटलं पावसाळा सुरू होण्याआधी छानपैकी आपलं जे गार्डन आहे बाल्कनीमध्ये छान मी अशी मस्त झाडं लावलेली आहेत. तर ती झाडं म्हटलं एक वेळ छान त्याची कटिंग करून घेऊया. तर त्यामुळे आज सगळी बाल्कनीचीच कामं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर काही दिवसापूर्वी नुकतंच हे रबर प्लांट मी आणलं आणि इतकं छान मस्त तजेलदार असं हे झाड आहे. आणि याला मला इंडोर ठेवायचं आहे, घरामध्ये ठेवायचं आहे. पण म्हटलं त्याआधी थोडंसं त्याला आपण एक वेळ बाल्कनीमध्ये ठेवू. कारण ना आपण जेव्हा वाटिकेमधून झाडं आणतो ना, तर तिथलं टेम्परेचर आणि आपल्या घरातलं टेम्परेचर हे वेगळं असतं. आणि एकदमच मग त्याला आपण उन्हामधून सावलीमध्ये आणलं ना, तर मग ते झाडं जळू शकतं. तर हे तुम्ही इथे बघू शकता, हे विड्याच्या पानाचं झाड आहे, हा वेल. आणि मी काही दिवसापूर्वी गावाला गेले होते, तर याला व्यवस्थित पाणी टाकलं नसेल तर तो एकदम असा सुकून गेला. तर त्याला मी ड्राय बाल्कनीमध्ये सावलीमध्ये ठेवलं आणि आता त्याला हळूहळू ना मस्त नवीन नवीन अशी पानं येत आहेत. तर हे खूप चांगलं झालं, कारण ज्या दिवशी तो आणला होता त्या दिवशी एवढा हिरवागार होता ना आणि त्याला मोठी मोठी अशी पानं होती. आणि 2 प्रकारचे असतात विड्याच्या पानाचे वेल. एक छोट्या पानावाला असतो आणि एक मोठ्या पानावाला असतो. तर हा जो विड्याचा वेल आहे हा मोठ्या पानावाला आहे. आणि म्हणून मग म्हटलं चला आता त्याला थोडंसं आपण त्याची काळजी घेऊया. तर त्याला मस्त मी थोडंसं आता ड्राय बाल्कनीमधून ही जी मेन बाल्कनी आहे याच्यामध्ये आणलं, की जेणेकरून म्हटलं त्याला छानपैकी मस्त सूर्याची किरणं मिळतील आणि ते झाड एकदम टवटवीत आणि तजेलदार होईल. आणि बरेच दिवस झाले गावाला होते ना, तर झाडांमध्ये एवढं गवत झालं ना, तर म्हटलं आज सगळं बाल्कनीचं आपण हे काम करून घेऊया. तर कुंड्यामध्ये जे मोठं मोठं गवत होतं तर ते गवत काढून घेतलं. आणि ही जी सुकलेली अशी पानं होती ना, ती सुकलेली पानंसुद्धा काढून घेतली. कारण मग ही अशी सुकलेली पानं काढून घेतली ना, की बाकीचे जे झाडाची पानं आहेत ना, त्यांना वाढायला मस्त बळ मिळतं. नाहीतर मग त्या झाडाची जी एनर्जी आहे ती एनर्जी त्या सुकलेल्या पानांपर्यंत पोहोचायलाच जाते. तर त्यामुळे ही जी अशी तुमच्या घरीसुद्धा गार्डनमध्ये जर अशी सुकलेली पानं असतील ना, तर ती पानं काढून टाकायची, जेणेकरून झाडाला नवीन पालवी फुटेल आणि झाडाला एक मस्त अशी ऊर्जा मिळेल. तर माझ्या या बगीच्यामध्ये ना मी 3-4 प्रकारची गुलाब लावलेली आहेत. तर हे मस्त एकदम लाल बुंद असं गुलाब आहे हा. तर त्याची ही जी त्याला ना अशी 4-5 फुलं आले होते. तर ती फुलं मी काही तोडली नाही, कारण मला झाडाला फुलं असली की खूप छान वाटतं. कारण ना बाल्कनीमध्ये बसलं की इतकं सुंदर वाटतं ना तिथलं वातावरण, म्हणून मी ती झाडालाच ठेवली होती. यावेळेस तोडली नव्हती. नाहीतर मग मी देवपूजेसाठी याच्यामधली फुलं तोडते. तर ही जी अशी सुकलेली फुलं असतात ना, तर ती लगेच काढून घ्यायची. कारण ना त्याला नवीन मस्त पालवी पण फुटते आणि नवीन कळ्यासुद्धा येतात. तर असं या गुलाबाच्या झाडाला जी एक्स्ट्राची फुलं होती ती काढून टाकली मी. आणि हे एक दुसरा गुलाब आहे, हा राणी कलरचा आहे. काही दिवसानंतर याला फुलं आले की मी तुम्हाला दाखवेलच. इतकं सुंदर कलर आहे ना या झाडाचा, या गुलाबाचा. तर याचीसुद्धा मी अशी जी सुकलेली पानं होती तर ती काढून टाकली होती. आणि बाजूला हे जे तुम्हाला दिसतंय ना, हा गावरान बेल आहे. तर बेलाचंसुद्धा झाड लावलं मी. मला झाडं लावायला एवढे आवडतात ना, आणि कुठे गेले की मी नवीन नवीन कलमं आणतेच शोधून. आणि नर्सरीमध्ये गेले की तिथून पण आणतच राहते. कारण मला खूप आवडतात नवीन नवीन झाडं लावायला. तर वातावरण इतकं छान झालेलं होतं ना, आणि कुणास का ठाऊक हा जो एवढाच कॉर्नर आहे ना, नेहमी याच्यावरती ना हे असे सोनेरी कलरचे ढग येतात. आणि ते दिसायला इतकं सुंदर वाटतं ना, मला तर असं वाटतं की काहीतरी वेगळी शक्ती आहे की काय तिथे. तर म्हटलं चला. तर माझी एक पहिली बाल्कनी झाली होती मास्टर बेडरूमच्या बाजूची. तर म्हटलं आता थोडंसं जरा स्वतःकडे लक्ष द्यावं, कारण चेहऱ्यावरती एवढं पिगमेंटेशन आलेलं आहे ना माझ्या. का आलेलं आहे काय माहिती.
तर म्हटलं चला काही होम रेमेडी करून बघूया. तर ते डाग जाण्यासाठी आणि चेहऱ्याला छान मस्त नितळता येण्यासाठी इथे हे घरी मी पॅक बनवलेला आहे. तर म्हटलं चला हे लावून बघू. पण कधी-कधी काय होतं ना, एक दिवस लावल्या जातं आणि दुसऱ्या दिवशी लावल्या जात नाही. म्हणजे आठवणच राहत नाही. तर असं होतं. मग म्हणून मी काय केलं ना, हे आता मी ठरवलं इथे बेसिनच्या जवळच ठेवायचं. जेणेकरून डोळ्यासमोर असलं ना, की मग आपण पटापट त्याला लावू शकतो. तर अशा प्रकारे मस्त हे असं भिजवून घेतलं. छानपैकी त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि दूध टाकल्यानंतर हे स्मूथ अशी पेस्ट करून घेतली हाताने, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या गुठळ्या होतात. आणि नंतर मग असं पूर्ण स्किनवरती एकसारखं असं मास्क लावलं. कुठे कमी जास्त नको व्हायला आणि सगळीकडे असं एकसारखं लागलं पाहिजे, म्हणून थोडीशी अशी कन्सिस्टन्सी त्याची जाडच ठेवली. आणि मग नंतर बाहेर असे ढग आलेलेच होते. अधूनमधून ढग येतात, असं वाटतं आता पाऊस पडतो का? पण ऊन भरपूर आहे. मी आधीच असं सांगितलं की हा माझा आधीचा व्हिडिओ आहे, पावसाळा चालू होण्याच्या आधीचा व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता, हे इथे इरिका पाम आहे आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं गवत झालं ना, मला तर आश्चर्यच वाटलं. म्हटलं एवढीशी कुंडी आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं गवत. तर ही जी आहे बाल्कनी ही मास्टर बेडरूमची आहे. याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशी झाडं लावलेली आहेत. आणि हे जे गवत आहे ना, हे इतकं मोठं मोठं झालं होतं ना, की या गवतानी झाडाला सुद्धा छोटं करून टाकलं होतं. तर असं एका एका कुंडीमधलं हे सगळं गवत मी काढून घेतलं आणि म्हटलं आता गवतही काढतो, तर आजूबाजूची जी माती आहे ना, ती सुद्धा थोडीशी अशी मोकळी करून घेतली, जेणेकरून त्या झाडाला छान श्वास मिळेल आणि माती वरखाली केली ना, की त्या मुळांना मस्त ऑक्सिजन मिळतं. तर तुम्ही बघू शकता हे जे झाड आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे. एवढं गवत झालं होतं त्याच्यामध्ये. तर मी आता हे झाड हिरवं होण्याची पावसाळ्यापर्यंत वाट बघते. जर छानपैकी मस्त हिरवं झालं तर त्याच्यामध्ये ते ठेवते, नाहीतर त्याच्यामध्ये दुसरं झाड लावते. तर प्रत्येक झाडामध्ये ना असे छोटे छोटे जे गवताचे रोपटे आहेत ते आलेलेच होते. तर बराच मला असा वेळ गेला याच्यामध्ये शोधायला, कुठल्या याच्यामध्ये आलं, कुठल्या याच्यामध्ये नाही. आणि एका कुंडीमध्ये मी मनी प्लॅन्ट लावला होता. तर मनी प्लॅन्ट झाला छोटा आणि गवत झालं मोठं असं झालं होतं. तर ते सगळं काढून टाकलं आणि मनी प्लॅन्टला छान आधार दिला. म्हटलं जेणेकरून कसं मनी प्लॅन्ट हा मस्त झाला पाहिजे. आणि म्हटलं आपल्यासोबतच गार्डनिंगचं काम करता करता आपलं स्किनचं पण छान काम करूया. तर हे असं फेस पॅक मी मगाशी लावलं, तर ते तसंच राहू दिलं आणि ही सगळी अशी सुकलेली जी पानं आहेत ना, ती सगळी सुकलेली पानं काढून टाकली. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी खरंच आपण केल्या की त्या झाडांना ना श्वास घेण्यासाठी एवढी मोकळी जागा मिळते ना आणि एकदम फरक वाटतो त्या झाडांमध्ये. आता हे बघा, हा पण इरिका पाम आहे. याच्यामध्ये हे जे मोठं लांब लांब बघत आहात, तर ते सुद्धा गवतच आहे. ते एवढं फिट्ट झाले होते ना त्याच्या मुळा, की ते निघालंच नव्हतं. 2-4 वेळा उपटण्याचा प्रयत्न केला, पण ते एकदम घट्ट बसलं होतं. म्हटलं हे जर अर्ध्यामधूनच जर खुडून गेलं ना, तर म्हटलं त्याची मुळं राहतील मातीमध्ये आणि वरचा भाग हा तसाच राहील. त्याच्यामुळे मग मी काय केलं ना, जी आधी अशी त्याच्या आजूबाजूचे आणखी जे होते गवताचे हे जे झाडं, तर ते काढून टाकले आणि तिची बाजूची माती आहे ती थोडी सैल केली, जेणेकरून म्हटलं त्याच्या ज्या मुळं आहेत ना त्या गवताच्या, तर त्या मुळा म्हटलं थोड्या हलल्या पाहिजे, जेणेकरून ते उपटायला आपल्याला थोडंसं हलकं जाणार. तर आधी असं काढून घेतलं पूर्ण आणि परत असं पूर्ण ताकद लावून ना त्याला असं उपटण्याचा प्रयत्न केला. पण ते बऱ्याच दिवसापासून त्याच्यामध्ये होतं ना, तर त्याने भरपूर अशी ज्याची जी मुळं आहेत ना, ती पूर्ण अशी घट्ट झालेली होती. एवढी ताकद लावूनही निघत नव्हतं. तर मी शेवटी तेच केलं, माती पूर्ण लूज केली. आणि हे इथे काही शोचे झाडं आहेत, तर त्याच्यामध्येही भरपूर असं गवत झालं होतं. मला तर आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की एवढूशा कुंड्या
आणि माती पण काही जास्त बसत नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्येही हे गवत निघालंच एवढं मोठं मोठं. आणि खरंच हे काढल्यानंतर झाडे इतके छान होतात ना, तसंच आपल्या आयुष्यातलं देखील आहे. आपल्या आयुष्यात जे आपल्याला असा त्रास देणारी जी लोकं असतात ना, त्यांनासुद्धा आपण आपल्या आयुष्यामधून थोड्या प्रमाणात का होईना असं वगळायला पाहिजे. जेणेकरून आपल्यालाही या झाडांसारखा मुक्तपणे श्वास घेता आला पाहिजे. नाहीतर काय होतं ना, आपण ती माणसं जपण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यालासुद्धा मानसिक त्रास एवढा होतो ना, तर त्यामुळे मला या एका गोष्टीवरनं खरंच एक गोष्ट कळली, की अशी जी झाडांसारखी जी माणसं असतात ना, ती आपण खरंच आपल्या आयुष्यातून काढायला पाहिजे. जेणेकरून आपलं पुढचं हे जे जीवन आहे ते छान सुखकर जायला पाहिजे. तर अशा मस्त गप्पा पण होतात. एक साथ 2-3 कामं आता तुमच्यासमोर तर व्हिडिओ बनवते. तोंडाचं जे मास्क, चेहऱ्याला जे मास्क लावलेलं आहे ते पण सुकत आलं आणि या 2-3 कुंड्यांमध्येच आता ही झाडं काढण्याची बाकी होती. छोटे, 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 छोटे झाडं होते ते. तर त्याच्यामधले ते सगळे काढून घेतली. आणि हे सगळं बघताना आपल्याला असं वाटतं, की बस लगेच झालं असेल, पण खरंच एवढा वेळ जातो ना यामध्ये. कारण छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी करायला भरपूर वेळ जातो आणि पेशन्स पण लागतो आणि आवड पण असली पाहिजे. तर आता मी छान काही दिवसापूर्वी ह्या अशा ज्या आहेत अडकवण्याचे हे जे स्टँड मागवले होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या छोट्या-छोट्या मी अशा कुंड्या ठेवून दिल्यात आणि हे इथे मी मनी प्लांट लावला होता. याच्यामध्ये तो मोठं असं झुडूप झालं होतं गवताचं आणि सुकेपर्यंत त्यातच राहिलं. माझं लक्षच गेलं नाही तिकडे. तर म्हटलं ते पण आज साफ करून घेऊया आणि हा जो मनी प्लांट आहे हा विकतच आणला होता मी. तर ती जी उभी स्टिक दिसते ना, तर ती त्याच्यामध्येच होती. तर आधी हे सगळं असं गवताचा हा पूर्ण असा बंच काढून घेतला आणि त्याच्यामध्ये जो छोटा-छोटा असा मनी प्लांट आहे लावलेला, तर तो पण असं मस्त मोकळा करून घेतला. भरपूर असं गवत आलं होतं त्याच्यामध्ये. तर छान अशा प्रकारे आज मस्त मी माझ्या गार्डनिंगची स्वच्छता केली. कारण मी म्हटलं आता पावसाळा एक वेळ चालू झाला ना, की मग आपल्याला जास्त काही ह्याला तोडताड करता येत नाही. आता जर आपण छान कटिंग केली ना, तर पावसाळा आला ना, पाऊस आला ना, की त्याला मस्त अशी पालवी फुटते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.